पुण्यामध्ये सुद्धा थंडीचा कडाका चांगलाच वाढलाय। पुण्यामध्ये तापमानाचा पारा सध्या 8 अंश सेल्सिअसवर गेलेला आहे आणि पुण्यामध्ये थंडी वाढली त्यामुळे चहाच्या दुकानांवर सध्या गर्दी होताना दिसतेय। पुणेकर सकाळी उठून चहाच्या दुकानांवर गर्दी करतात, चहाचा आनंद लुटतात। थंडी आणि चहाचा हा आस्वाद घेताना सध्या अनेक पुणेकर दिसतात। तर याच पुणेकरांबरोबर संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी। पाहूया काय नेमकं पुण्यातलं वातावरण आहे। पुण्यात 2 दिवसांपासून थंडीचा कडाका हा वाढू लागला आहे। खरं तर ढगाळ वातावरण सुद्धा आहे आणि काल तर पुण्याचं जे तापमान होतं हे साधारण 7 डिग्रीपर्यंत पोहोचलं होतं। परिणामी पुण्यातले जे चहावाले आहेत त्या ठिकाणी आता गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। विशेष करून पुण्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे, त्यामुळं सकाळच्या सुमारास थंडीबरोबर चहा घेताना आपल्याला बरेच स्टुडंट आणि पुणेकर आपल्याला पाहायला मिळत असतात। आणि विशेष करून चहावाल्यांचा या ठिकाणी जो धंदा आहे तो या वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय। तर काय चहा वाढलाय? हो वाढलाय। 2 दिवस झाले पुण्यामध्ये थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यामुळं कस्टमर पण खूप वाढलेले आहेत। चहासाठी स्पेशल अद्रक चहा विकला जातो आपल्याकडे, त्यामुळे ग्राहकांची खूप पसंती आहे अद्रक चहाला। म्हणजे स्पेशली चहा मस्त असतोय, कडक असतोय, आला असतंय आणि सोबतच परवापासून थंडी वाढली आहे। पूर्ण म्हणजे 11 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असते, मग त्याच्यात कुठेतरी चहा घेतला की थोडी थंडी गेल्यासारखे वाटते। त्यामुळं थंडी आणि चहा हे कुठेतरी समीकरण आहे असं मला वाटतं। एकूण जर पाहिलं तर पुण्यामध्ये थंडीचं प्रमाण वाढत आहे, त्यामुळं चहाच्या दुकानावर सुद्धा गर्दी आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन नितीन सांडवरसह निलेश खरमरे, जे मीडिया पुणे।